मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा निर्णय सगळ्या पक्षांचे नेते मिळून निर्णय घेत असतात आणि निवडणुकीच्या संदर्भामधले ज्या चर्चा होतात त्या सगळ्या बैठकांच्या मधले ते जाहीर केलं जात नसतं. काही वेळेला आता तुम्ही मला सांगा की 19च्या निवडणुकीमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा काय जाहीर केला होता आणि त्याच्यानंतर 2 चेहरे झाले. त्यामुळे काही गोष्टी ज्या असतात त्या शेवटी इतिहास ठरवतो, माणूस काम काय करतो याच्यावर ठरवत असतो. पण माझं अर्थातच आमची सगळ्यांची भूमिका आहे की एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे लढली जावी निवडणूक आणि ते मुख्यमंत्री राहावेत. त्याची अनेक कारणे आहेत, परंतु हा अंतिम निर्णय हा महायुतीचे आमचे नेते सगळे मिळून घेतील आणि तो अर्थातच आम्हाला स्वीकारार्ह आहे. आणि बाकी एकत्र लढणारच, त्याच्यात काही शंका माझ्या मनात नाही आहे. बाकीच्या कुणाच्याबद्दल काही शंका कोण उपस्थित करत असेल तर मला असं वाटतं की ज्यांना शंका आहेत तर त्यांच्या शंकांचं निरसन ज्यावेळेला काळ उत्तर देत असतो काही गोष्टींची, तर ते आपल्याला निवडणुकीचा जेव्हा पहिला प्रचाराचा नारळ शुभारंभ होईल त्यावेळेला ते स्पष्टच होईल. परंतु आम्हाला त्याची खात्री आहे की सगळे एकत्रच लढतील. काही जागांवर मैत्रीपूर्ण लढती होतील. हे पहा, महाराष्ट्रामध्ये मैत्रीपूर्ण लढती अशा सांगून होत नसतात. बऱ्याच लोकांना बंडखोरी करण्याची फार जुनी बिमारी आहे. ते स्वतःच बंडखोर उभे करतात आणि सांगतात की ते स्वतंत्र उभे आहेत आणि त्या निवडणुकीनंतर त्या बंडखोरांचं रंगरूप कळतं की हे कोणाचे बंडखोर आहेत. त्यामुळे सगळ्या गोष्टीला आमची तयारी आहे काही असलं तरी. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढती वगैरे करण्याचा वरिष्ठ पातळीवर पक्षात असा काही निर्णय झालेला नाही आहे. वेगळा विषय मगाशी राजकीय पूर्ण नको विषय म्हणून पण तुम्ही महिला सक्षमीकरण आणि बाकी सगळे विषय बोलत होता. पण पुण्यात गेल्या काही दिवसात गुन्हेगारी प्रचंड वाढली आणि खूप मोठी स्थित्यंतर तुम्ही मगाशी तुमच्या सगळ्या बोलण्यामध्ये आली पाहिलेली. तेव्हाचं पुणे, आत्ताचं पुणे आणि आत्ताची गुन्हेगारी काय वाटते आणि तुम्ही कसं बघा तुम्ही काय पुढाकार घेऊ? पण पुणं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन पश्चिम महाराष्ट्राचं जे काही मी सांस्कृतिक सामाजिक जग समजून घेतलं एक डॉक्टर म्हणून काम करताना किंवा अनेक आंदोलनांच्या मध्ये, तर एक तर पहिली गोष्ट म्हणजे प्रबोधनाची परंपरा असणारा हा विभाग आहे राजर्षी शाहू छत्रपती महात्मा फुले. पण कौटुंबिक हिंसाचार किंवा परित्यक्तांचा प्रश्न याच्यावरती अजिबात या ठिकाणी जागृती नव्हती. मग डॉक्टर बाबा आढाव असतील, आमच्यासारख्या संघटना असतील, विद्या बाळ असतील, अशांनी खूप प्रयत्न केल्यामुळे हे सगळे प्रश्न दृश्य झालेले आहेत त्यामध्ये जे आहेत ते. परंतु त्यावेळेलासुद्धा मला आठवतं आहे की मारल्यावरती बायकोला तिला म्हणजे ट्रीटमेंट द्यायला ती माझ्याकडे घ्यायला आली तेव्हा लक्षात आलं. तिला परत परत विचारल्यावर की तू पडलीस तर एकदम कमरेचं फ्रॅक्चर कसं झालं, तेव्हा सांगितलं की नवऱ्याने मारहाण झाल्यामुळे तिच्या कमरेचं फ्रॅक्चर झालं होतं. त्यामुळे हिंसा, आणखीन जमिनीच्या वादासाठी वेळप्रसंगी खून हे पूर्वीपासून इथे होत आलेले आहेत. असं काही नाही की आजच घडतं आहे. चुकीचं आहे, ते बदललं गेलं पाहिजे, याच्यात काही शंकाच नाही आहे. पण त्याच्यासाठी आपण राज्य सरकारने पूर्वीच्या एकदा सरकारने तंटामुक्ती समित्या काढल्या, तर त्या तंटामुक्ती समित्यातलेच लोक एकमेकाला मारायला बसले. त्यामुळे कुठेतरी हिंसात्मकता किंवा आपल्यामध्ये प्रचंड आर्थिक गोष्टीमुळे जे आपल्याकडे गुंठ्यांचं साम्राज्य तयार झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या बंदुका आणखीन त्याची शस्त्र सहजगत्या उपलब्ध झालेली आहेत आणि अमक्याला पाहिजे म्हणून अमका अधिकारी आमच्या भागात असला पाहिजे, ही जी एक संस्कृती तयार झाली आहे, ही कुठेतरी सरकारनी, माझी तरी अशी इच्छा असणार पुढच्या काळामध्ये आणि आजही असते की ती अशा पद्धतीने मर्जीतले अधिकारी नेमायची संस्कृती मोडून टाकली पाहिजे. जो जसा ड्यू आहे त्याप्रमाणे त्याला काम त्यांनी केलं पाहिजे. आणि आपल्याकडे लोकसेवा कायदा आहे, लोकांची कामं ठराविक वेळेत झाली पाहिजेत. स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा कायदा मंजूर झाला होता. त्याच्यानंतर ज्यावेळेला हे सगळं पोर्शेकारचं प्रकरण झालं, स्वतः शिंदेसाहेबांनी सांगितलेलं आहे की कुठलंही हैगय या विषयाच्यामध्ये करता कामा नये. त्यामुळे मला स्वतःला असं वाटतं की पोलिसांना काम करत असताना चांगले सक्षम अधिकारी ज्या टीमला पाहिजेत त्या पद्धतीने जर का मिळाले तर या गोष्टीत समाजाचा सहभाग असल्याशिवाय हे पूर्ण होणार नाही. समाजाचा सहभाग चांगल्या कामासाठी पाहिजे. आज सामान्य माणूस म्हणतो की आमचा काय या विषयाशी संबंध आहे, यांच्यापासून लांब राहिलेलं बरं. आपणच ते दुसरी उज्जैनची केस आलेली आहे की ज्यांनी पैसे सापडले त्यालाच पकडला. तर या गोष्टींच्यामध्ये पोलीस आणखीन सामाजिक व्यक्ती यांच्यातली दरी जेवढी कमी होईल तेवढी समाजात सुव्यवस्था नांदेल असं मला स्वतःला वाटतं. सरकारने करायला पाहिजे पण तुम्ही सरकारच आहात. सरकारने निर्देश देऊ शकता. नाही, मी स्वतः तर निर्देश देते, पण माझं म्हणणं असं आहे, मी म्हणून महिलांमध्ये जे काम करते तर आम्ही नुकतंच 16 पोलीस स्टेशनबद्दलची बैठकसुद्धा घेतली होती आणि प्रत्येक ठिकाणी महिलांना आम्ही प्रोत्साहित करतो की तुम्ही ज्या काही तक्रारी आहेत त्या नियमितपणे पोलिसांच्याकडे मांडल्या पाहिजेत म्हणून. पण सरकारने हे पुढाकार घेण्यात प्रश्न काय होतो, मग सरकार कुठलंही असो
ते त्यांना पाहिजे ते लोकांना घेतं. म्हणून माझं म्हणणं असं आहे, समाजातल्या लोकांनी, मीडियानी असतील, समाजाचे असेल, त्यांनी त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे. मग सरकारमध्ये काय होईल, ऑप्शन होतं, जे त्यांना पाहिजे त्यांनाच घेणार. त्यामुळे सर्व प्रकारच्या लोकांचा जर का शांतता समित्यांसारख्या गोष्टींमध्ये सहभाग असेल तर त्याचा जास्त उपयोग होऊ शकतो.